पुणे छत्रपती संभाजीनगरात बुद्धमूर्ती हटवण्याच्या कारणावरून राडा झालाय। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय। पोलिसांकडून सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज करण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय। लाठीचार्जमध्ये 2 ते 3 जण जखमी झाले असा देखील दावा आंदोलक कार्यकर्त्यांनी केलाय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नेमकं काय घडलंय? नक्कीच प्रणिता, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बीड बायपास इथल्या खडी रोडवरती हे बुद्ध मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। या ठिकाणी बुद्ध विहार निर्माण करण्याचा जो आहे तो इथल्या दलित बांधवांचा प्रयत्न होता। मात्र ही जागा महापालिकेची होती, सोसायटीकडून महापालिकेला हँडओव्हर केली होती आणि या ठिकाणी हे बुद्ध मूर्ती नको अशा स्वरूपाची भूमिका काही जणांनी घेतली होती। त्यानंतर महापालिकेचं अतिक्रमण हटाव पथक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा या ठिकाणी दाखल झाला होता आणि त्यांनी ही या ठिकाणची जी बुद्ध मूर्ती आहे ती हटवायला सुरुवात केली। मात्र त्यावेळी इथल्या आंबेडकरी नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ही बुद्ध मूर्ती हटवण्यासाठी विरोध केला। त्यावेळेला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यामध्ये झोंबाझोंबी सुद्धा झाली आणि त्यानंतर सौम्य स्वरूपाचा लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला, ज्यामध्ये 2 ते 3 कर्मचारी जखमी झाल्याचा दावा जो आहे ते इथले कार्यकर्ते करतायत। या सगळ्या जखमी झालेल्या आणि त्याचबरोबर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या गाडीमधून सध्या पोलीस स्थानकामध्ये नेलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे बुद्ध विहार किंवा बुद्ध मूर्ती बसवण्यात आली होती त्या ठिकाणी ते बुद्ध मूर्तीचा खालचा जो ढाचा आहे तो अशा पद्धतीने उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि बुद्ध मूर्ती जी आहे ती पोलिसांनी या ठिकाणावर काढून घेतलेली आहे आणि ती सुद्धा सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलेली आहेत। मात्र या ठिकाणी जे बुद्ध विहार किंवा बुद्ध मूर्ती बसवण्याचा प्रयत्न झाला होता तो प्रयत्नानंतर ते काढण्यात आली आणि त्या काढण्याला विरोध केल्यामुळे एक मोठा राडा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाहायला मिळाला। प्रणिता, नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरात बुद्धमूर्ती हटवण्यावरून हा वाद झाला।